विषय असा आहे, अलिबाग शहरामध्ये सर्व्हिलन्स CCTV सर्व्हिलन्सचे जी सिस्टीम बसवली आहे तिची किंमत अतिशय जास्त आहे असं आमचं म्हणणं होतं. म्हणजे 3,09,00,000 रुपये जिल्हा नियोजन समितीकडून त्याला मंजूर करण्यात आले होते आणि अलिबाग नगरपालिकेच्या प्रशासकाने ते सगळे पैशाची निविदा काढली आणि कोकणातील इतर ज्या नगरपालिका आहेत, पालघर आहे उदाहरण, पालघरमध्ये 80 लाखात हे काम झालं. ते काम आपल्या अलिबागमध्ये 3.25 कोटी रुपयामध्ये होतं. म्हणजे तुम्हाला थोडक्यात उदाहरण सांगायचं तर एखादा तो बल्ब घेतो आपण दुकानातून, तो जनरली आपल्याला किंमत माहिती आहे, 100 रुपये त्याची किंमत असते. तो बल्ब जर आपल्याला 10,000 रुपयाला मिळाला तर हे लक्षात येण्यासारखंच आहे ना. 100 रुपयाची वस्तू 10,000 म्हणजे थोडक्यात जी CCTV कॅमेरेची जी यंत्रणा बसवणार होते त्याला मॅक्झिमम 50 लाख खर्च होता. अगदी 1 कोटी धरा, तो खर्च यांनी 3.25 कोटीवर नेऊन ठेवला. त्याच्यावर मी तक्रार केली, तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष. कॉन्ट्रॅक्टरला जवळजवळ अर्ध बिल देऊन मोकळे झाल्या. शेवटी गव्हर्नमेंटने ह्याची दखल घेतली, नगर विकास विभागाने, जिल्हाधिकाऱ्यांकडून या मुख्याधिकारी आहेत त्यांच्या गैरकारभाराबाबत अहवाल मागवला. तो अहवाल मागवल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी समिती नेमली. त्याच्यामध्ये विशेष तज्ज्ञ कार्यकारी अभियंता विद्युत, म्हणजे विद्युतचा कार्यकारी अभियंता आहे, तो ठरवू शकतो हा कॅमेरा जो लावलेला आहे CCTV याची किंमत 50,000 आहे की 50 लाख आहे. यांनी पटीमध्ये म्हणजे एक पोल जो बसवला अलिबाग नगरपालिकेत तो साधारण 10 लाखाला पडलेला आहे. आता 10 लाख ही कुठली किंमत आली? म्हणजे माझं वैयक्तिक मत असं होतं की ह्याला जास्तीत जास्त मॅक्झिमम 1 लाख रुपये खर्च यायला पाहिजे. आणि कॅमेरे बसवलेत किती? फक्त 32 कॅमेरेसाठी 3.25 कोटी म्हणजे 3,09,00,000 एवढा खर्च. बरं, त्या कॅमेऱ्यांचा काही उपयोग आहे असं पण नाही. आत्ता त्या राम मंदिराजवळ एक वृद्ध गाडी खाली येऊन मेला, त्याचे CCTV उपलब्ध नाही. कशाला कॅमेरे बसवले? ते अलिबागमध्ये एवढे अंधाधुंद बाईक चालवतात, त्याच्यावर पोलिसांचं नियंत्रण नाही. मी स्वतः एकदा गेलेलो पोलीस स्टेशनला, तो कंट्रोल रूम बंद असतो. म्हणजे हे 3.25 कोटी रुपये तुमचे आमचे गेलेत, करदात्यांचे गेलेत. आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पडले काय? पैसे खातात, बदली करून निघून जातात. तर याच्यावर कारवाई व्हावी, त्या दृष्टीने शासनाने एक समाधानकारक पाऊल उचलले, समिती नेमले. समितीकडून न्याय मिळाला तर मी हे उच्च न्यायालयात याचिका करणार आहे.